आजची जी वार्षिक सर्वसाधारण सभा होता ही कारखाना बंद पडल्यास पहिल्यांदा ही वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे। कारखाना चालू व्हावा म्हणून आणि चालू होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा अशी सगळ्या सभासदांची इच्छा होती, पण त्या इच्छा संचालक मंडळाने पाणी फिरवलं। स्वर्गीय रावसाहेबराव पवार यांनी स्वतः सायकलवर फिरून सवंगड्याच्या मदतीने हा गोरगंगा सहकारी साखर कारखाना उभा केला। पण जे दादांनी जे रोपटे लावलं त्यांच्या सवंगड्यांनी आणि दादांनी त्याचा वटवृक्ष केला, पण आमदार साहेबांच्या आणि संचालक मंडळाच्या अतिशय गैरकारभारामुळे आज हा कारखाना बंद अवस्थेत पडलेला आहे। या क्षेत्रात त्या कार्यक्षेत्रात भरपूर ऊस असताना, मोठ्या प्रमाणात ऊस असताना, वाहतूक जवळ असताना, 25 वर्ष एक हाती सत्ता असताना कारखाना बंद पडलाच कसा असा माझा सवाल संचालक मंडळाला आहे। उलट आजची परिस्थिती अशी पाहिजे नव्हती की गोरगंगा सहकारी साखर कारखाना हा स्वतःच्या बळावर स्वभांडवली कारखाना पाहिजे होता। म्हणजे सगळी वाहतूक ऊस एवढा जवळ असताना आणि या कारखान्याला पारितोषिक उतरून मागे मिळालेली होती। माझं म्हणणं आहे सरकारकडे कर्ज मागण्यापेक्षा हा कारखाना स्वभांडवल अवस्थेत भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा जवळजवळ राज्यात वळसे पाटलांच्या नेतृत्वात 1 नंबरला आहे। त्यांचा बाजारभाव म्हणजे शेतकऱ्यांना ऊस देण्यासाठी शेतकऱ्यांची त्यांची चढावड आहे, पण ती परिस्थिती इथे नाही। इथं ऊस द्यायला लोक कानकोन करणार आहे, पण भीमाशंकर सहकारी साखर कारखाना त्यांचं अतिशय वळसे पाटलांचं अतिशय नियोजन 1 नंबर असल्यामुळं कारखाना 1 नंबर अवस्थेत आहे। त्यांचं मनापासून अभिनंदन। भोसले बाळासाहेब भोसले ज्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत काम केले त्यांच्या लेकराला आज 10 रुपये नाहीत। एवढे कष्ट करून हे लेकराला आज उपाशी मारलेलं आहे। त्या कर्मचाऱ्यांना पगार मिळावा। दुसरी गोष्ट कारखाना चालू व्हावा म्हणून या संदर्भाने आजचा विषय होता। तर कोणी कोणाचे प्रश्न ऐकून घ्यायला तयार नाही। जे प्रश्न सोडायचे होते, मुद्दे लिहून घ्यायचे होते ते घ्यायला पाहिजेत, सलोखा निर्माण केला पाहिजे। त्यामध्ये जे प्रश्न सुटतात ते प्रश्न सोडायला पाहिजे होते। तो आता चालणारा 1 नंबर कारखाना हात गायला येऊन तो विकत कसा घेतला जाईल ही भूमिका आज या शिरूर तालुक्याच्या बाउंड्रीवर तयार झालेली आहे। खऱ्या अर्थानं खरा विचार केला तर आपण शेतकऱ्याकडे किती बाजूला केलेले आहेत। आज आमदार असो किंवा चेअरमन असो यांनी आपण स्वतः सगळ्या शेतकऱ्याकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडून कारखाना कसा चालू होईल ही भूमिका तयार करावी। पोकडे संस्थापक कॉन्ट्रॅक्टर आहे असू द्या, पर मुद्दा मग कॉन्ट्रॅक्टर मध्ये माझ्याकडे कामगार असायचे। आता कामगार मध्ये हे बी कामगारच होते, तर कामगारांचा पगार बहुत दिनकडे त्यांचा लय तळतळाट मोठा आहे, लय मोठा। आणि शिवाय परिसराचा पण तळतळाट आहे साहेब। परिसर म्हणजे हा परिसर कारखाना चालू असल्यानंतर नावरा ते पार मांडवण ते शिरूर असं सगळ्या लोकांचा व्यवसाय चालायचे। आज बाजारपेठ सुद्धा पूर्ण बंद आहे। आज लोक हात तळतळ करतात ह्या विषयाला। आणि तळतळ तुम्ही सांगा हे तर कामगारच आहेत असू द्या, तो मला थोडं पण आम्हाला काय आम्ही काय सभासद नाही सगळेच, पण हे मी सांगतो ही संचालक मंडळाची चुकीची भूमिका।